तर सर्वांना नमस्कार, जय शिवराय आणि जय भीम. बघा, आपलं जे राजकीय विश्लेषण असतं ते राजकीय विश्लेषण कुठल्याही पक्षासाठी किंवा कुठल्या नेत्याकरता नसतंय. आपलं ते विश्लेषण असतं ते धर्मनिरपेक्ष आणि जे योग्य आहे ते आपण योग्य दाखवायचा प्रयत्न करतो राजकीय बघ विभागामध्ये. ठीक आहे. बघा, आता आजचा जो आपला विषय आहे तो विषय आहे तोंड दाबून बुक्क्याचा मार. एक गावामध्ये आपण एक म्हण जास्त ऐकत असतो की तोंड दाबून बुक्क्याचा मार जो प्रकार आहे तो प्रकार आपल्याला ह्या राजकारणामध्ये सध्या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने बघायला मिळतो. आता हे तोंड दाबून बुक्क्याचा मार कोण कुणाला मारतंय? बघा, एका वर्षापूर्वी शिवसेना ही अखंड होती आणि बलाढ्य होती, शक्तिशाली होती. 400 पार, अबकी बार 400 पार ह्या नाऱ्यानं शिवसेना हे दोन गटामध्ये फुटली. कारणे पुढे आले. शिंदे साहेबांचा जो गट आहे तो गट म्हणायचा की उद्धव साहेबांनी भाजपची साथ सोडून आपलं जे मूळ पक्षाची थीम आहे ते सोडून ते काँग्रेस सोबत राष्ट्रवादी सोबत गेले, म्हणून आम्हाला कुठलाही निधी मिळत नव्हता हे काही कारण सांगून त्यामध्ये राष्ट्रवादीची गुंडशाही होती अजित पवारांची ते सांगून ते आम्ही बाहेर पडलो हे ते सांगायचे. त्यांनी पक्ष फोडला, काही लोक घेऊन ते भाजप सोबत गेले, अलग गट बनवला, त्यांना चिन्ह भेटलं, सगळ्या गोष्टी झाल्या बरोबर. पण त्या ठिकाणीच परत अजित पवार पण फुटले आणि ते पण तिकडे जाऊन मिळाले. मग त्यावेळेस एक हे गोष्ट वाटली होती की बाबा एकमेकाचं जमत तर नाही, तुझं माझं जमेना, तुझ्या बाजून करमेना, असं काम झालं की काय असं वाटायचं. शिंदे साहेब पण सोबत आणि सोबत अजित पवारचा गट. ठीक आहे. म्हणजे दोघांचं जे विरोधाभास एकत्र झाला. मग अशा वेळेसच सर्व काही व्यवस्थित चाललं होतं. त्यामध्येच मराठा आरक्षणाची ठिणगी पडली. ती पडली का पाडली हा भाग वेगळा आहे, पण मराठा आपल्या हक्कासाठी उभे राहिले आणि त्यामध्ये शिंदे साहेबांनी एक घोषणा केली, ते म्हणजे की मी मराठ्यांना आरक्षण देईन, नक्की देईन. त्यांनी आपला शब्दही पुरा केला. आणि यावरती मंत्रिमंडळामधील कॅबिनेट मधील मंत्री छगन भुजबळ अजित पवार गटाचे हे वारंवार त्यांचा विरोध होताच. तरी ओबीसी एल्गार मेळाव्यासाठी उभारले होते, पण इथपर्यंत गोष्ट ठीक होती. पण जे जजमेंट दिलेलं आहे आपल्या मुख्यमंत्र्यांना, मुख्यमंत्री म्हणजे आपल्या जी युती आहे पूर्ण त्याचा बॉस मुख्यमंत्री, त्यांना निर्णय दिलेला आहे. त्या निर्णयावर स्पष्ट आक्षेप नोंदवून त्यांच्या विरोधामध्ये भूमिका हे भुजबळ घेत आहेत. सध्या आता त्याविषयीच त्यावर कॉन्ट्रोवर्सी ही चालू आहे. ती कॉन्ट्रोवर्सी अशी आहे की शिंदे साहेबांची गटातील जे आमदार आहेत त्यांचा आक्षेप आहे भुजबळाविषयी. ते असं स्पष्ट बोलतात, तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही आमदारकीचा आणि तुम्ही मंत्रिपदाचा राजीनामा देऊन बोला. आपण जी शपथ घेतो त्या हुद्द्यावर बसून ती शपथ काय असते की ह्या एखाद्या संवैधानिक पदावर बसून तुम्ही जातीमध्ये तुम्ही भेदभाव करू शकत नाही आणि तुम्ही हे गोष्ट करत आहात. तुम्ही त्यामुळं आपला राजीनामा द्या आणि पेकाडे कमरेमध्ये लाथ मारून त्यांना बाहेर काढा, हे काही वाक्य होते आमदार गायकवाड यांचे. आणि हे मागणी योग्य आहे. आता मंत्रिमंडळामध्ये तुम्हीच आहात, मंत्रिमंडळामध्ये तुम्ही असून आपल्या राजाविषयी तुम्ही एक भ्रम त्याची प्रतिमा बनवण्याचं काम तुम्ही करत आहात आणि दोन समाजामध्ये भांडणं लावायचं किंवा सामाजिक अशांतता करायचं तुम्ही काम सध्या पूर्ण महाराष्ट्रभर करत आहात. त्यामध्ये काही शंका नाही. कोणी आपल्या हक्कासाठी लढावं हे आपल्याला दिलेला संवैधानिक अधिकार आहे. आपण आंदोलन करून किंवा उपोषणाने तुम्ही तो आपला हक्क मिळवू शकता, तुम्हाला त्याला कायद्याचं संरक्षण आहे. पण अशा वेळेसच तुम्ही आपल्याच पक्षाविषयी, आपल्याच मंत्रिमंडळाविषयी, आपल्या मुख्यमंत्री विरोधामध्ये तुम्ही तो वक्तव्य करत असाल तर त्यावेळेस हे गोष्टी पूर्ण चुकीच्या आहेत. तुम्ही एका चांगल्या पदावर बसून तुम्ही एका समाजाविषयी द्वेष करू शकत नाही. हे वास्तविकता आहे आणि हे गोष्ट खरी पण आहे. आता विषय इथपर्यंत ठीक होता, पण यावेळेस असं झालं शिंदे सरकारचं. शिंदे सरकारने आपला पक्ष सोडला भाजपच्या भरोश्यावरती. आता पाठीमागं परत जायला तोंड नाही आणि तिकडं त्यामध्ये राहावं अशी कोंडी होते. म्हणजे तोंड दावायचं आणि बुक्क्यानं मार मारायचं असं काम भाजप करत नाही का, असा सर्वसामान्याला प्रश्न पडलेला आहे. जनता विचारते महाराष्ट्रामधील. आता पहिल्यासारखी अडाणी जनता राहिली नाही.
जनता आता शुद्ध झाल्या, जनता समजतंय खरं काय, खोटं काय, चुकीचं काय, योग्य काय. आणि यामध्येच अजून एक गोष्ट त्यामध्ये येते, जो शिंदे साहेबांनी निर्णय दिला त्या निर्णयामुळे जो अखंड मराठा समाज आहे तो समाज पूर्णपणे शिंदे साहेबाकडे वळला. कारण शब्द दिलाय माणसानं, तो शब्द पूर्ण केला. फक्त ह्या एका वाक्यावरती लोकांचं मत पूर्ण परिवर्तन झालं. आणि हे गोष्ट कुठेतरी प्रस्थापितांना रुचली नसावी, पचली नसावी. यामुळं हा राजकीय द्वेष अजून वाढत आहे. आणि जी कॉन्ट्रोवर्सी चालू आहे ती कॉन्ट्रोवर्सी यामुळं जास्त वाढत आहे. आता बघा, जो मुद्दा यामध्येच बाळासाहेब आंबेडकरांनी पण एक वक्तव्य केलं शिंदेविषयी. हा, शिंदेला आपण मानलं कारण शिंदेनं जो शब्द दिला होता तो शब्द खरा करून दाखवला. आपलं वचन त्यानं खाली जाऊ दिलं नाही, हे वाक्य बाळासाहेब आंबेडकरांचे. आणि त्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांनी प्रशंसा केली शिंदे साहेबांची. आणि हे सुद्धा गोष्ट रुचत नसावी. आणि त्यावेळेसच बाळासाहेब हे सुद्धा बोलले होते लाईव्ह मध्ये, इंटरव्ह्यू मध्ये, की आम्ही शिंदे सोबत यायला तयार आहे. शिंदेनी आमच्या सोबत यावं, आपण सोबत एकत्र होऊन आपण निवडणूक लढवू किंवा आपण सोबत एकत्र राहू, हे वाक्य बाळासाहेबांचं आहे. आणि त्यात परत ते बोलले होते, तुम्हीही आमच्याकडे या, आमच्या सोबत ऑलरेडी शिवसेना आहे ठाकरे गटांची, तुम्ही पण आमच्या सोबत या, आपण सोबत काम करू, हे वाक्य. आणि त्यावरती संजय राऊत हे बोलले ते पण पॉझिटिव्ह होते. आणि एकनाथ शिंदेचे पण जे काही गटातले लोक होते ते पण पॉझिटिव्ह होते या विषयावरती. आता ह्या विषयावरती जर असंच ताणून हे गोष्टी राहिल्या, असंच हे ताणून चाललं, तर भविष्यामध्ये विधानसभेला शिंदे सरकार आणि वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे उद्धव गट हे सर्व परत एक वेळेस एकत्र येऊ शकतात. यामध्ये आपल्याला शंका नाकारता येत नाही. मग तुम्हाला एकूणच या विषयी नेमकं वाटतंय काय? तर जो प्रकार चाललेला आहे तो प्रकार नेमका काय आहे? चुकीचा आहे की बरोबर आहे? याचं सोल्युशन नेमकं काय निघेल? तुम्हाला याविषयी नेमकं वाटतंय काय? खाली नक्कीच कमेंट करा. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कारण महाराष्ट्रातील आपलं एकमेव चॅनल आहे, ते चॅनल पूर्णपणे बुडात जाऊन निरपेक्ष असं विश्लेषण करतं. जय हिंद सर्वांना, जय शिवराय.